सुरेश धस यांची राजकीय सेटलमेंट झाली असा दावा अंजली दमानिया यांनी केला। धसांनी मुंडेंच्या भेटीचं लपवून का ठेवलं? धस मुंडेंच्या भेटीवर दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली। भेटीची माहिती धसांनी पत्रकारांना का दिली नाही असा सवाल सुद्धा दमानिया यांनी उपस्थित केला। सुरेश धस यांची राजकीय सेटलमेंट झाली असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर अंजली दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली। दरम्यान धसांनी मुंडेंची भेट घेतली याची माहिती का लपवून ठेवली असा सवाल सुद्धा दमानिया यांनी उपस्थित केला। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आहेत। तुम्ही खरं तर पहिल्यापासून या प्रकरणामध्ये आहात। धसांच्या एंट्री सोबतच तुमची एंट्री झाली होती, योगायोग म्हणावा लागेल, परंतु तुम्ही पहिल्यापासून या प्रकरणामध्ये पाठपुरावा करताय। पण अशा प्रकारे ज्यांनी या प्रकरणात सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले त्यांची जर भेट होत असेल तर आपोआपच धसांच्या भोवती एक प्रश्नचिन्ह निर्माण होते। का झाली असेल ही भेट, तुम्हाला काय वाटतं? नाही, याचं आपण थोडंसं मागे जाऊन धस हे व्यक्ती काय आहेत याबद्दल आपण जरा आधी बघूया। कारण मी त्यांना जवळजवळ 2011-12 पासून ओळखते आणि मी जेव्हा बीडला जायचे तेव्हा सगळ्यात जास्त दहशत जी होती तेव्हाच्या काळी ती सुरेश धसांची होती। 2-3 महिने जेव्हा ते 2-2.5 महिने जेव्हा बोलत होते तेव्हा मला सुद्धा कुठेतरी वाटलं की आपण तर चुकत नाहीये ना, की खरंच हे आता विषय लावून धरतायत आणि खरंच न्यायासाठी लढतायत। पण मनात कुठेतरी तीच धाकधूक होती की हे कधी पलटतील। आणि एक्झॅक्टली हीच भावना मी धनंजय देशमुखांना पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही भेटलेलो बीडमध्ये तेव्हाच सांगितली होती की राजकीय मंडळींना तुम्ही घेऊन बोलताय पण हे कधी पलटतील तुम्हाला सांगता नाही येणार। आणि एक्झॅक्टली तसंच झालं। आपण बघितलं की आधी खरं तर धसांना जर भेटायचं असतं, सगळीकडे मीडियाशी बोलणारे धस तिथे मीडियाला का घेऊन गेले नाही? त्यांची सेटलमेंट झाली, राजकीय सेटलमेंट झाली। त्यांना सांगण्यात आलं असेल की बाबा अमुक कॉन्ट्रॅक्ट्स तुम्हाला मिळतील, तुमच्या भागात यापुढे कराड लढणार नाही, धनंजय मुंडे तुम्हाला आडवे येणार नाहीत, तुमचं सगळं व्यवस्थित केलं जाईल। हे सगळी जी सेटलमेंट होते ना, या गोष्टीची तिडीक जाते डोक्यात। या संदर्भात आता नेमकं काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।